नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी आताची खबर आहे, सगळ्यात मोठ्याची बातमी आहे ती म्हणजे जे काही आपले फॉर्म आहेत, आता आपण नवीन फॉर्म भरू शकत नाहीये. तुम्हाला फॉर्म नवीन भरता येणार नाही. आता सरळ सरळ ऍप्लिकेशनवर त्यांनी दिलेलं आहे, नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड. म्हणजे आता तुम्ही नवीन फॉर्म अजिबात भरू शकत नाही. आणि दुसरी अशी खबर आहे की खूप जणांचे अर्ज बाद पण होत आहेत. त्याचे रिझन्स काय आहेत आपण ते बघणार आहोत. पैसे येणार का नेमकं, आता काय होणार आहे, सगळं टेन्शन वाढत चाललेलं आहे. तर या विषयाचं सगळं मी निरसन तुमचं या शंकेचं मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. आता तुम्हाला नेमकं पुढे काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण आता तुम्हाला इथून पुढे काय काय स्टेप्स घ्यायच्यात जेणेकरून तुम्हाला पैसे येतील, याचं मी तुम्हाला आज पूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण काय होतं, जर तुम्ही मधून सोडून गेलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत खबर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला आपण आता सगळ्यात महत्वाचं बघू की फॉर्म भरायचं बंद झालंय म्हणजे काय. आता तुम्ही आता तुमचा जो काही तुम्ही आधी पहिलं जे काही मोबाईल ऍप्लिकेशन वापरत होतात, मोबाईल ऍप्लिकेशन कुठलं, नारी शक्ती दूत ऍप जे होतं, त्याच्यावर तुम्ही आता ज्या वेळेस नवीन फॉर्म भरायला जात आहे तर तुमचा फॉर्म आता भरला जात नाहीये आणि इथून पुढे भरला पण जाणार नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. नवीन फॉर्म आता तुम्ही भरू शकत नाही नारी शक्ती दूत ऍप वरून. नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड. त्यांनी डायरेक्ट, ह्या फोटो पण तुम्ही बघू शकता, त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की तुम्ही आता नवीन फॉर्म भरू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही सगळी माहिती टाकता त्याच्या आधी त्यांनी दिलेलं नाही, त्यांनी खरं तर आधी द्यायला पाहिजे होती. ज्यावेळेस तुम्ही सगळी माहिती फॉर्म भरता त्यानंतर तुम्ही सांगता की नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड, हे चुकीचं आहे. त्यांनी आधीच तुम्ही ऍप्लिकेशनवर सांगायला पाहिजे, सूचना द्यायला पाहिजे की आता तुम्ही नवीन ऍप्लिकेशन फॉर्मवरती भरू शकत नाहीयेत. मग आपले पण जे कष्ट आहेत ते वाचले असते ना. आपण सगळी माहिती गोळा करतो, ऍप्लिकेशनवरती सगळा फॉर्म भरतो, नंतर फॉर्म तुम्ही आम्हाला सांगता की नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड, हे चुकीचं आहे. तर तुम्ही आधीच सांगायला हवं की तुम्ही आता फॉर्म भरू शकत नाही. पण आपल्याला शेवटी कळलंय म्हणून मी लवकर लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी कुणी आता फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी हे त्यासाठी सांगितलं की तुमचा जो फॉर्म आहे आता तुम्ही मोबाईल वरून भरू शकत नाही. तर त्यासाठी काय करायचंय की तुम्ही जेणेकरून नवीन फॉर्म भरता येईल त्यासाठी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही नेमकं कुठून फॉर्म भरायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता दुसरा प्रश्न असा होता की खूप जणांचा अर्ज बाद होत आहेत, मग आता त्यांना पैसे येणार का. आता बाद होत आहेत याचा अर्थ काय, तर मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा, असं आपल्याकडे येत आहे डिसअप्रूव्ड. आता खूप जणांचं जे काही आहे ते डिसअप्रूव्ड फॉर्म होत आहेत. डिसअप्रूव्ड फॉर्म होण्यामागं बरेच कारण आहेत. त्यामध्ये मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. हे रिझन्स तुम्हाला आता बघा, ज्यांचं इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड असं दिसतंय ना, आणि त्यात दिस सर्व रिजेक्टेड आणि व्ह्यू रिझन्स दिसतंय, त्या व्ह्यू रिझन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं कारण समजतील. प्रत्येकाची कारण वेगवेगळी असू शकतात. त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं हे आहे तर तुमचं पण हेच आहे का. नाही, प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. तर त्यापैकी मी काय कारण सांगतो. जर तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड अपलोड करत होते तशी सूचना त्यांनी द्यायला हवी होती पण दिली नाही. आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही अपलोड करत आहात तर त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायच्या होत्या. त्यामुळं काय होत होतं, आधार कार्डची जी पहिली बाजू असते त्याच्यावरती तुमचं नाव असतं, फक्त बर्थ डेट असते वगैरे, नंबर असतो, पण तुमचा पत्ता तिथं नसतो. ज्याने कोणी एकच बाजू अपलोड केली होती, दुसरी बाजू अपलोड केली नव्हती, त्यांच्यासाठी एरर आलेले आहेत, त्याचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे. तर आधार कार्ड असू द्या, मतदान कार्ड असू द्या आणि रेशन कार्ड पण, रेशन कार्डला पण दोन्ही बाजू त्यांनी सांगितल्या होत्या. आता त्यांनी ऍप्लिकेशनवर तसं काही नमूद केलं नव्हतं, बरोबर, त्यांची चूक होती, पण आपण ते केलं. पण आता फॉर्म बरेच डिसअप्रूव्ह झालेले आहेत, खूप फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत आणि खूप अप्रूव्ड पण झालेले आहेत, ते आपण पाहणारच आहोत. तर आता डिसअप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचं बा. आता त्यांनी जे सांगितलं होतं आपल्याला, ज्यावेळेस आय चिन्ह दिलं होतं त्यांनी, कोपऱ्यात दिसतंय तुम्हाला आय बटन, त्याच्यावरती त्यांनी असं दिलं होतं, ज्यावेळेस तुम्ही डिसअप्रूव्ड होईल तुमचा फॉर्म त्यावेळेस तुम्ही तो फॉर्म परत रिसबमिट किंवा रिअप्लाय करू शकत होता. मग त्यावेळेस तिथं एडिट फॉर्म असा ऑप्शन येणार होता. एडिट फॉर्म, जो एडिट फॉर्म आहे ना, तर तिथं ऑप्शन येणार होता. पण आता कोणाकोणाला तो ऑप्शन दिसला आहे, पण खूप जणांना तो अजून ऑप्शन आलेलाच नाहीये. आपण असं म्हणू शकतो की अजून तो एडिटचा ऑप्शन आलेलाच नाहीये. पण कधी येणार, तुम्ही तर आम्हाला सांगितलं की डिसअप्रूव्ड झाला की तुम्ही रिअप्लाय करू शकता, रिएडिट करू शकता, पण तो फॉर्म ऑप्शन येणार कधी, एडिट फॉर्मचा ऑप्शन येणार कधी. कारण जर तुम्ही मोबाईल ऍपवरून फॉर्म भरला आणि परत तुम्ही जर दुसरीकडे फॉर्म भरला तर हा तुमचा फॉर्म होत नाही, बरोबर.
तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही लवकरात लवकर तिथं द्यायला पाहिजे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता, डिसअप्रूव्ड फॉर्म झाला असेल तर काय करायचंय, तुम्हाला आता वेळ वाट पाहायची आहे त्यांची. ज्यावेळेस तो एडिट फॉर्मचा ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही काहीतरी करू शकणार, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. कारण तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही ना. तुमचा जर एडिटच ऑप्शन नाही आला तर तुम्ही फॉर्म कसा सबमिट करा आणि कसा चुका सुधारणार. चुका सुधारण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, पण तो अजून आलेला नाही, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. त्या अगोदर तुम्ही एक काम करू शकता, जे काही तुमचे रिझन्स होते ज्याच्यामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला, तर ते तुम्ही चुका सुधारू शकता. एवढंच तुम्ही इथं करू शकता. आता पुढची गोष्ट अशी आहे, आता कोणाकोणाचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तर त्याचं काय करायचं. हे बघा, ज्यांचे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यांचा पण फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. अप्रूव्ड फॉर्म झाला ना, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. तो SMS व्हेरिफिकेशन डन असू द्या, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असू द्या, काही प्रॉब्लेम होत नाही. कधी कधी ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला माहिती आहे खूप प्रॉब्लेम्स आपण फेस केलेले आहेत ऍप्लिकेशनमध्ये. तर अप्रूव्ड झाला ना, तुमचं टेन्शन गेलेलं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता एका जणाचं असं मी बघितलं पुढचं, की त्यांचं अजून पेंडिंग टू सबमिटेडच आहे, खूप दिवस झाला. SMS व्हेरिफिकेशन डन झालं, पेंडिंग टू सबमिटेडच आहे, कधी होणार. तर हे बघा, पेंडिंग टू सबमिटेड कधी होणार हे आपल्या हातात नाहीये. आता ते जे काही रिस्पेक्टेड किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत, ज्या योजनेचं त्यांचं फॉर्म अटकलेला आहे, ते त्यांच्याकडून ते अटकलेलं आहे. तर आपण आशा करूया की लवकरात लवकर हा पेंडिंग टू सबमिटेडचा जो काही स्टेटस आहे तो एकतर चेंज होईल. तो चेंज होऊन काय होईल, एकतर रिव्ह्यू होईल किंवा डिसअप्रूव्ड किंवा अप्रूव्ड होईल. आता ते तुमच्या फॉर्मवरती आहे, तुम्ही फॉर्म कसा भरलाय, त्याच्यात काय चुका आहेत का ते पडताळणीसाठी गेलेला आहे. तर थोडा धीर धरा, होऊन जाईल, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. खूप जणांचा फॉर्म आता इन रिव्ह्यू मध्ये आहे. इन रिव्ह्यू कधी येतो, पेंडिंग टू सबमिटच्या पुढे येतो इन रिव्ह्यू. आता इन रिव्ह्यू असल्यावर तुम्हाला काय करायचंय, तर काहीच करायची गरज नाहीये. इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा आता फॉर्म पडताळणीमध्ये आहे. पडताळणी झाल्यानंतर तुमचा एकतर फॉर्म डिसअप्रूव्ड होईल किंवा अप्रूव्ड होईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ज्यांचं असं दोन्ही हिरवं दिसतंय, SMS व्हेरिफिकेशन डन आणि अप्रूव्ड, त्यांना काही करायची गरज नाही. तुमचं लवकर लवकर पैसे येतील. तर पैसे कधी येतील, 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान. आता त्यासाठी अगोदर पण एक तुम्हाला मी व्हिडिओ टाकला आहे की ₹1 खात्यात जमा होणार. मग ते तुमचा कधी होणार, काय होणार, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. समजलं. आता तुम्ही म्हणाल की मग आता आमचं टेन्शन वाढलं, आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे. तर तुमचं फॉर्म भरायचा आहे, मग कसा भरायचा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला फॉर्म कसा आणि कुठून भरायचा आहे, तर चला आपण बघूया फॉर्म कुठं भरायचा आहे. तर तुम्हाला आता एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे त्यांचं पोर्टल, वेबसाईट पोर्टलवरूनच तुम्ही आता नवीन फॉर्म भरू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन फॉर्म आता मोबाईलवरून भरू शकत नाही. जो टेन्शन होतं तुमचं ते आता मी सांगितलं आहे तुम्हाला काय करायचंय. तर तुम्हाला आता नवीन फॉर्म हा तुमचा पोर्टलवरूनच भरायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी मी माहिती पण दिलेली आहे की पोर्टलवरनं फॉर्म कसा भरायचा, ऍपवरनं भरू नका. हा व्हिडिओ पण मी टाकलाय, कालच टाकलाय, जाऊन बघा, लवकर बघा. कारण काय होतंय, तुम्ही व्हिडिओ बघत नाही सगळे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही तुमच्यासाठीच बनवले आहेत मित्रांनो व्हिडिओ. तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल मी सांगितलेलं आहे. तर तरी पण मी एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. हे तर ladkibhin.maharashtra.gov.in याच्यावरती यायचंय. इथं तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सांगितलेली आहेत, योजनेची माहिती आहे. अर्जदार लॉग इन वर जायचंय. इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आता रजिस्टर करायचंय, क्रिएट अकाउंट करायचं. डायरेक्ट मोबाईल नंबर, पासवर्ड. आता काही जण म्हणतात की पासवर्ड काय, पासवर्ड कसा येईल मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही अकाउंटच तिथं क्रिएट करत नाही तोपर्यंत तिथं पासवर्ड कसा येईल. तुम्ही आधी अकाउंट क्रिएट करा. अकाउंट क्रिएट मध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमचा व्यवस्थित इंग्लिशमध्ये टाकायचा आहे, नाव तुमचं, मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, सगळं डिस्ट्रिक्ट, हे सगळी माहिती भरा. इथं ऑथराइज पर्सन मध्ये जर तुम्ही स्वतः भरत असाल तर जनरल वुमन टाका. जर तुम्ही कोणाकडून भरून घेत असाल तर त्यांचं इथं नाव टाका. बरोबर. हे झाल्यानंतर साईन अप करा. साईन अप झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे तो इथं भेटेल. आता मी असं अनुभवलं आहे, ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर करत आहात तर त्यांनी आधार नंबर, त्यांचं असं म्हणणं होतं की मी ज्यावेळेस रजिस्टर करतोय तर मी आधार कार्ड नंबर टाकलाय, तर मला ते म्हणते की ऑलरेडी डन. पण मी तर अकाउंट काढलेलं नाहीये या वेबसाईट पोर्टलवरती किंवा ऍपवरती भरलेलं नाही. तर हा खूप मेजर इश्यू आहे मित्रांनो, की त्यांनी कुठंच नाही रजिस्टर केलेलं तरी पण त्यांना यू आर ऑलरेडी डन असं येतंय. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, आपण असं म्हणावं लागेल. कारण त्यांना याचा आता लाभच घेता येणार नाही ना, कारण ते ऑलरेडी जर असं म्हणत आहे की तुमचा ऑलरेडी आधार कार्ड नंबर जर इथं फुल आहे, म्हणजे तिथं रजिस्टर आहे, तर ते तर म्हणतात नाही केलेलं. तर मग हे कुठेतरी चुकीचं आहे, आपण असं म्हणू शकतो. ह्याच्याकडे तुम्ही आता काय करू शकता मग असं असेल तर मी त्यांना एक सांगू शकतो की तुम्ही एक काम करायचंय, जर तुमचा असं काही प्रॉब्लेम असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा मित्रांनो. काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि आपलं जे साईट आहे, वेबसाईट, त्याच्यावरती यायचंय परत एकदा. आणि इथे हे बघा, त्रुटी नोंदवा आहे. त्रुटी नोंदवा दिसतंय तुम्हाला, इथं त्रुटी नोंदवावर यायचंय. इथं यायचं. इथं आल्यानंतर आता आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये असं काही नव्हतं की आपली काय नोंदवायची. तर आता ज्यांना वेबसाईट
पोर्टलवरती प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी त्यांचा स्क्रीनशॉट काढायचा आहे डायरेक्ट. स्क्रीनशॉट काढल्यानंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं तर काही एरर आहे. आता तुम्ही काय म्हणता यांचा आधार नंबरचा होता तर तुम्ही तर सांगू शकता आय हॅव नॉट फिल्ड एनी आय हॅव नॉट रजिस्टर्ड येट बट माय आधार कार्ड इज शोन दॅट इज ऑलरेडी डन ऑलरेडी रजिस्टर्ड. तर इथं असं लिहायचंय नंतर इथं तुमचा जो स्क्रीनशॉट आहे अटॅच करायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर तर तुम्हाला भेटलेलाच नसेल कारण नाही येतोय तुमच्याकडे अजून रजिस्टर करायचं होतं. जर तुम्ही रजिस्टर केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर सबमिट फॉर्म केल्यानंतर जर तुमचं काय तक्रार असतील त्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर भेटतो. मग तुम्ही इथे तो टाकू शकता आणि तुमचं इथं नाव टाकायचं आणि तुमचा इथं मोबाईल नंबर आणि मग तुम्हाला त्यांची काय तक्रार आहे ती लवकर तुमच्याशी संपर्क होऊन तो तुमचं काम होईल. आणि जर तुम्हाला काय पाहिजे तर ह्या टोल फ्री नंबरवरती पण कॉल करू शकता. 181 हा टोल फ्री नंबर आहे. लक्षात आलं. आतापर्यंत हे बघा पोर्टलवरती 29,000 फॉर्म भरलेले आहेत त्यातले अजून त्याच्या सर्वेक्षणमध्ये चालू आहेत. तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही मित्रांनो. तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आता वेबसाईट पोर्टलवरूनच भरू शकता, ऍपवरून भरू शकत नाही. पैसे 19 तारखेला येणार आणि ज्यांचं अप्रूव्ह झालंय त्यांना फिक्स भेटणार आणि ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांना वेट करायचं आहे. टेन्शन घ्यायची गरज काही नाहीये. मी जे सांगितलं त्या स्टेप्स फॉलो करा आणि तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं. कारण काय होतं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो आणि व्हिडिओ बनवून मी त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही की आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत अजून काय तर ते सांगितल्याशिवाय मी व्हिडिओ बनवू शकत नाही. आता जसं मला जेवढं प्रॉब्लेम्स वाटले की बाबा हे प्रॉब्लेम्स मेजर आहेत आता छोट्या प्रॉब्लेम्सवर नाही बनवू शकत. जर सगळ्यांची मिळून जो प्रॉब्लेम मोठा आहे त्या प्रॉब्लेम्सवरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. आणि हे आपले चॅनल तुमच्यासाठीच आहे तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा कारण ही माहिती लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.